केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी या बजेटवर जोरदार टीका केली आहे। हा अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सर्वसामान्य जनता आणि बेरोजगार युवकांसाठी पूर्णपणे निराशाजनक असल्याचा आरोप त्यांनी केला। अमरावती येथे माध्यमांशी बोलताना खासदार वानखडे म्हणाले की नेहमीप्रमाणेच यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस आहे। प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हातात काहीच पडलेले नाही। शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प म्हणजे रिकामी झोडी आहे। त्यांच्या मते सरकारने मोठी आश्वासने दिली असली तरी त्यात अंमलबजावणीचा ठोस आराखडा दिसत नाही। आदी संदर्भात त्यांनी ही माहिती दिली। नेहमीप्रमाणेच आज जे केंद्राचं बजेट सादर झालं ते निव्वळ घोषणांचा पाऊस असं म्हटलं तरी चालेल। जे सरकार इथल्या शेतकऱ्यांवर असेल, युवकांवर असेल किंवा SC, ST या सर्व घटकांसाठी जे काम करते त्या घटकांसाठी ही निवड रिकामी झोडी होती। शेतकऱ्यांच्या विषयीच्या ज्या घोषणा असतात, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण आजपर्यंतही ते दुप्पट करण्याचं सोडा, पण आजही या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा त्याविषयी एक शब्द सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही। युवकांच्या बेरोजगारीच्या संदर्भात ज्या काही अगोदरच्या घोषणा होत्या त्या सुद्धा आज तिथं आता त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट झालेलं दिसत नाही। आणि ज्या शहरांनी यांना मतं दिले त्या शहरांच्या लोकांसाठी जर काय केलं, असं काय आहे या बजेटमध्ये असं जर विचारलं तर त्यांच्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये काहीही दिसून येत नाही। फक्त आणि फक्त ज्या ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत त्या राज्यांसाठी काहीतरी घोषणा, ह्या मग रेल्वेच्या असतील, नवीन गाड्याच्या असतील, नारळावरच्या प्रक्रिया असतील। जसं मागच्या निवडणुकीच्या बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस मकाना हा बिहारसाठी होता, आता नारळ वगैरे हे सगळं केरळच्या निवडणुकीसाठी आहे। म्हणून घोषणा टेक्सटाईल पार्कच्या नवीन घोषणा आहेत। अमरावतीची टेक्सटाईल पार्क अजूनही त्यामध्ये काही नाही। म्हणजे अशा ज्या घोषणा आहेत त्या घोषणा आज या बजेटमध्ये पाहायला मिळेल। म्हणून हे बजेट शेतकरी विरुद्ध, सामान्य जनतेच्या विरुद्ध, महागाईच्या साठी जुन्याच पद्धतीचं, आणि युवकांसाठी, बेरोजगारांसाठी सुद्धा हे बजेट दिलासा देणारं नाही।